मुख्यमंत्र्यांनी आता जूनचा मुहूर्त दिलाय, मान्य असेल तर मला काही हरकत नाही, कारण मी तुमच्यासाठी लढतोय. तुम्हाला जूनचा मुहूर्त मान्य आहे का? कारण जूनचा मुहूर्त काढायचा असेल, चला मी सांगतो, शेतकरी दादांना सांगतो की थांबा, मुख्यमंत्री जून मध्ये कर्जमुक्ती करणार आहेत. पण मला मुख्यमंत्र्यांनी मग 2-3 प्रश्नाची उत्तरं द्यायची. जून मध्ये जर का कर्जमुक्ती करणार असाल तर आत्ताच थकलेल्या कर्जाचे हप्ते आम्ही भरायचे की नाही भरायचे? व्याजाचे हप्ते, नवीन रब्बीसाठी कर्ज मिळणार आहे की नाही मिळणार आहे? मग ते मिळालं तर त्याचे सुद्धा हप्ते किंवा व्याज भरायचं की नाही भरायचं? आणि ते सुद्धा कर्ज तुम्ही जून मध्ये माफ करणार आहात का? माझे प्रश्न बरोबर आहेत का चुकीचे आहेत? कारण बँकेचे तगादे थांबलेत, तुमचं अकाउंट सुद्धा काय होल्ड वगैरे करतात तसं सगळं केलेलं आहे, बरोबर आहे. आणि बँकेचे तगादे काय थांबले नाहीत. माझ्याकडे बातम्या आहेत, रोज कुठे ना कुठेतरी आत्महत्या सुरूच आहेत. मराठवाड्यात तर आहेत, पण विदर्भात सुद्धा सुरू आहेत. अगदी आपल्या टोकात तिथे चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा तालुक्यात एका महिलेने, यशोदा राठोड त्या महिलेचं नाव, 68 वर्षाच्या होत्या, त्यांनी 2 दिवसापूर्वी पेपरमध्ये आले, त्यांनी आत्महत्या केली, बँकेचा तगादा लागला मागे म्हणून. आणि जानेवारी पासून आतापर्यंत जवळपास 1000च्या आसपास, किमान 1000च्या आसपास आत्महत्या झाल्या. मग या आत्महत्येचं पाप निवडणुकीच्या आधी जे देवेंद्र फडणवीस सांगत होते की भाजपचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचा 7-12 करू, कोरा 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 म्हणून तुम्ही त्यांना मतं दिली. मग आता हे आत्महत्येचं पाप कोणाच्या डोक्यावर टाकायचं? जर वेळेमध्ये कर्जमुक्ती झाली असती तर ही सगळी 1000च्या 1000, मी 1000 एक अंदाजाने बोलतोय, त्याहून जास्त असतील, ही सगळी लोक आज आपल्यामध्ये हजर असतील. ही सगळी घरं जी उजाड झाले, त्या घरावरती त्यांच्या हक्काचं एक मायेचं जे कौल होतं ते आज तसं छप्पर तसं राहिलं असतं. ही घरं उजाडून टाकतात. म्हणजे पुराणी आणि या आपत्तीने तर घरं गेलीच वाहून, जमिनी खरडून गेल्या. पण यांच्या नादानीपणामुळे जी घरं उघडी पडले त्याची जबाबदारी कोण घेणार? आता जे संजय जाधव बोलले आपल्याशी की तुमच्याकडे येण्याच्या आधी ती जी बैठक झाली माझी, ह्या आपल्या बैठका आहेत, जाहीर सभा नाहीये. तिकडे एका ताईने सांगितले की त्यांच्या मुलीची फी भरायची कशी. सरकारने भले जाहीर केले की मुलीला शिक्षण माफ आहे, फी माफ आहे, पण तरी त्या म्हणतात की मला फी भरावी लागते, 2 लेकराच्या फी भरायच्या कशा? मग काय शेतकऱ्याला मुलगी शिकली, प्रगती झाली, ही कुठे गेली घोषणा? आणि मोदी साहेबांनी जे सांगितलं होतं 2014 साली, जसं आत्मनिर्भर भारत बोलले होते, तसं ते म्हणाले होते की शेतकऱ्यांचं उत्पन्न मी दुप्पट केल्याशिवाय राहणार नाही. किती जणांचं दुप्पट झालंय? अहो साधा प्रश्न आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मी फिरत होतो सगळीकडे आणि मी सांगत होतो की आपलं सरकार केंद्रात आलं असतं तर मी शेतीविषयक ज्या काही गोष्टी आहेत, मग अवजार असतील, बी बियाणं असेल, खतं असतील, जंतुनाशक असतील, पंप असेल, या सगळ्यावरचा जीएसटी मी माफ करेन, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. आता जीएसटी कोणी लावला? मोदी बाबांनी. म्हणजे खतावरती आता किती कल्पना नाही, पण एक काळ असा होता की 18% होता, बरोबर ना? म्हणजे मला शेतकऱ्यांनीच सांगितलेलं तेव्हा की साहेब आम्हाला समजा 1 लाखाचं खत लागलं तर त्याच्यावरती 18,000 रुपये आधीच आमचे कापून घेतात आणि उपकार केल्यासारखे प्रधानमंत्री सन्मान योजना म्हणून 6,000 रुपये आम्हाला परत देतात. पण 6,000 देताना 12,000 त्यांनी खिशात टाकलेत, हे आम्हाला कळतच नाही. आता त्या खतावरची जीएसटी कदाचित कमी केली असेल, मला नाही माहिती, पण जीएसटी ठेवलाय काय? मग शेतकऱ्यांच्या साठी जर काय सरकार असेल तर मग जीएसटी ह्या शेतकऱ्यांच्या वरती, शेतकऱ्यांचे आवश्यक लागतं आहे त्याच्यावरचं जीएसटी माफ का नाही करत? याचं कारण सरकारने तुमचं पाणी झोपलंय. मी जे आधी सांगितलं की तुम्ही काय करणार करून करून? आत्महत्या ना, दुसरं काय करणार? की काय करणार बाबा, आता जगायचं कसं, याच्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी. हे सरकारला माहिती आहे की हा शेतकरी आहे ना, हा साधा आहे, भोळा आहे, याला याची ताकद माहिती नाहीये. हा जास्तीत जास्त काय करेल, हा जीव देईल पण आपल्या अंगावरती येणार नाही. जोपर्यंत तुम्ही सरकारच्या अंगावर जात नाही तोपर्यंत सरकार तुमच्या समोर गुडघे टेकणार नाही. आज सुद्धा आता तुम्ही निवेदन दिले ना, काय काय, मी आता संजयजी तुमच्याकडे निवेदन दिलं, कुठलं होतं ते, विहिरीचं असेल, आणखीन काही असेल, विहिरीच्या पंचनाम्याचं. तहसीलदार येत नाही. कसं येत नाही? जा ना, सगळे शिवसैनिक तुमच्या बरोबर येतील, आपला खासदार तुमच्या बरोबर येईल, जिल्हा प्रमुख येईल, जा मोठा मोर्चा घेऊन जा तहसीलदाराकडे आणि हाच तर मी म्हणतोय दगाबाज सरकारचा पंचनामा. ही सगळी तुमच्याकडे, आता मला जी कॉपी दिली अशा कोणाकडे काय 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 तुमच्या तक्रारीच्या कॉपीज असतील
तो तक्रारीचा गठ्ठा घ्या, मोर्चा काढा, तहसीलदार तिकडे जा आणि त्याला सांगा हे तू का केलेलं नाही आणि कधी करणार ते मला सांग. सरकारने जाहीर केले पॅकेज, या पॅकेजचे पैसे आम्हाला आतापर्यंत का मिळाले नाही याचं पहिलं उत्तर दे. हे बघा आता एक डिअर कस्टमर, हे आजचा एक हे आहे, सांगतो थांबा. हा मोबाईल कोणाचा आहे रे दादा? हा विम्याचे पैसे कोणाला मिळालेत? अरे नाही, तुम्ही खोटं बोलताय. माझ्याकडे पुरावा आहे. अरे पुरावा आहे माझ्याकडे, तुम्ही खोटं बोलताय. हे बघा विम्याचे पैसे मिळालेत ना? अरे थांब ना, मिळालेत की नाही? 1 रुपया मिळालाय. मिळालाय की नाही मिळाला? 1 रुपया मिळाला. विम्याचे पैसे मिळाले 1 रुपया. हा तुमच्या मोबाईल मध्ये चालेल ना? मग एवढी थट्टा शेतकऱ्याची मला नाही वाटत इंग्रजांच्या काळात सुद्धा कोणी कधी केली असेल. ह्या सगळ्या गोष्टी गोळा करा आणि मग बघू ना कसे नाहीत, कसे ऐकत नाहीत. तुम्ही फक्त सांगा कुठे कुठे कोणत्या कंपन्यात, त्या विमा कंपन्यांना सुद्धा वट्टीवर कसं आणायचं हे शिवसेना बघेल. पण तुम्ही मात्र या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या घेऊन आपण तहसीलदार असेल, ज्यांच्याकडे पंचनामे करण्याचे अधिकार आहेत, मदत वितरित करण्याचे अधिकार आहेत, त्यांच्या कार्यालयावरती मोर्चा घेऊन जाऊन त्याला सांगायला पाहिजे आम्ही तुमच्याकडे भीक मागायला आलेलो नाही, आम्ही आमचा न्याय हक्क मागायला आलेलो आहोत. जी मदत सरकारने केली ती पहिले आम्हाला दे. मी 2 लाखापर्यंत कर्ज, पीक कर्ज माफ केलं होतं, एका एकरकमी केलं होतं की नव्हतं? हा ही आणखी नाही, म्हणजे जमिनीप्रमाणे कोणाकोणाला किती मदत आली ती त्याची यादी आहे. तुम्ही आता दादा दिली ना, त्याच्यामध्ये कोणाला 14 रुपये मिळालेत, कोणाला 84 मिळालेत, कोणाला 151, कोणाला 8 रुपये, कोणाला 146, 113, 116, काय आहे? आणि गद्दारांना किती? म्हणजे जो इमानदारीने राहतो त्याच्याशी तुम्ही असे वागता आणि जो गद्दारी करतो त्याला 50 रुपये देतात. गद्दाराची किंमत जास्त आहे. आणि म्हणून काही वेळेला जो संताप असह्य होतो ना, तो एवढ्यासाठी होतो की मी पत्रकार परिषदेत बोललो की आता या वर्षी वंदे मातरम या आपल्या राष्ट्रगीताला 150 वर्ष होत आहेत. हे भाजपवाले सगळे कोकलून बोलत होते ना, इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. मान्य आम्हाला. पण पहिलं मला भाजपवाल्यांना विचारायचंय की अरे तुम्ही माझ्या भारत मातेची जी लूट चालवलेली आहे, जो माझ्या शेतकऱ्याची तुम्ही थट्टा चालवलेली आहे, तुम्हाला वंदे मातरम बोलण्याचा भाजपवाल्यांना अधिकार नाहीये. बोलू नका वंदे मातरम. कारण ज्या भारत मातेला तुम्ही लुटताय, जमिनी लुटताय, शेतकऱ्याला नागवताय, भ्रष्टाचार करताय आणि वरती सांगताय वंदे मातरम. भाजपवाल्यांना अधिकार नाहीये वंदे मातरम म्हणण्याचा. अपमान करताय तुम्ही भारत मातेचा. आणि म्हणून 2 कार्यक्रम मी तुम्हाला दिलेले आहेत. मी पुढच्या महिन्यामध्ये परत येईन, पण परत येईन ते मी तुमच्याशी असं बोलणार नाही. तुम्ही मला हातात कागद घेऊन तयार पाहिजे, आता जसं देतात तसं. आणि त्या कागदावरती दगाबाज सरकारचा पंचनामा पाहिजे, त्या पंचनाम्याचा रिपोर्ट पाहिजे. रोज जायचं, कार्यालयात जायचं आणि त्याला सांगायचं तुझ्या सर्कलमध्ये किती शेतकऱ्यांच्या जमिनीचा पंचनामा केला त्याची यादी दे, किती जमिनीचा केलेला नाही त्याची यादी दे. पंचनामा केला असशील तर किती शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे त्याची यादी दे, किती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे त्याची यादी दे. वेळ लागेल, दिवसभर जाईल, जाऊ द्या, त्याला सोडायचं नाही. त्याच्या जेवणा खाण्याची सोय करायची. कशी करायची? तुम्हीच बोललात ना आता, कोणी कसं तुम्हाला तांदूळ दिलाय? काय बोललात? तांदूळ कसा? बासमती आहे ना? हा, किड्यातला तांदूळ निवडावा लागतोय. गहू सुद्धा तसाच हायब्रिड दिलेला आहे. या सगळ्याचं पंचपक्वान्न करा आणि त्याला सांगा तूच वितरित केलेलं आहे सरकारने, हेच तुला आम्ही जेवला आणि तू जेव इकडे, पण आमचं काम केल्याशिवाय जायचं नाही. रोज सकाळी इतक्या वाजता ऑफिस टाइम आहे ना, कार्यालयाने वेळेत ये इकडे, तुझ्या जेवढा खाण्याची सोय करतो, पण तुझा पंचनामा आता आम्ही केल्याशिवाय राहणार. हे सुरू करा जरा. नाहीतर आता मी तुम्हाला सांगितलं ना, सरकार म्हणते काय शेतकरी काय 2 दिवस रडेल, कपाळावर हात मारेल, नशिबाला दोष देईल आणि कामाला लागेल. राग देईल, बात देईल. पुन्हा निवडणुका आलेल्याच आहेत, जिल्हा परिषद येतील, पुन्हा मनाचं बोट लावतील आणि
तुम्ही आपले भूल जाणार तिकडे. जर आपलं सरकार आलं असतं तर आज मी तुमच्या डोळ्यात पाणी यायला दिलं नसतं. म्हणजे पंचनामे तर करायचेच, पण आणखीन एक काम करायचं. आता कोणत्या निवडणुका येतील कोणत्या मला माहित नाही, पालिका येतील, पंचायत येतील, जिल्हा परिषद येतील, येऊ देत, पण तुम्ही एक निर्धार केला पाहिजे, गावागावात फलक लागले पाहिजे की जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत भाजप महायुतीला मत नाही, जोपर्यंत 50,000 रुपये हेक्टरी आम्हाला मिळत नाही